नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत मयंक चक्रवर्ती हा भारताचा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. या संदर्भात माहिती. आय-एन-एस त्रिकंद युद्धनौका ही नुकतीच चर्चेमध्ये आहे. याचे कारण काय आहे या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत. तसेच भारतातील पहिला उभयचर अवतार ड्रोन हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये किती रुपये रोख ही रक्कम दिली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11 लाख. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 17 मार्च. 17 मार्च 2023. महिला सन्मान योजना ही आजच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली होती. एस-टी महामंडळाच्या तिकिटामध्ये 50% सूट याद्वारे देण्यात आली. कामगार न्यायालयाऐवजी कामगार लवाद स्थापनेचा निर्णय हा 17 मार्च 2023 या दिवशी घेण्यात आला. 1920 बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा आज जन्मदिवस. 17 मार्च 1962 भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा देखील आज जन्मदिवस. 17 मार्च 1882 आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या दिवशी निधन झालेले होते. 17 मार्च 1910 समाजसेविका अनुताई वाघ यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 17 मार्च 1957 फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅक्सेसे यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आय-एन-एस त्रिकंद युद्धनौका ही कोणत्या प्रकारातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्टेल्थ फ्रिगेड. तर आय-एन-एस त्रिकंद युद्धनौका ही सध्या चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे या युद्धनौकेने नुकतेच मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभामध्ये भाग घेतलेला होता. 12 मार्च या दिवशी मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस असतो आणि 12 मार्च 1968 रोजी ब्रिटिशांकडून त्यांना स्वातंत्र्य मिळालेले होते. हा मॉरिशसचा 58वा स्वातंत्र्य दिन होता. ठिकाण होते पोर्ट लुईस. आय-एन-एस त्रिकंद ही स्टेल्थ फ्रिगेड या प्रकारातील युद्धनौका आहे. ही तलवार क्लास युद्धनौका आहे आणि ही नौका 29 जून 2013 मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील झालेली होती. पुढचा प्रश्न. भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मयांक चक्रवर्ती. सध्या मयांक चक्रवर्ती हा चर्चेमध्ये आहे कारण तो भारताचा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. स्वीडनमधील हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ बाय फर्स्ट हॉटेल्स चेस टॅलेंट्स या स्पर्धेमध्ये 8व्या फेरीमध्ये यजमान देशाच्याच फिलिप लिंडग्रेनचा पराभव करून त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक अंतिम निकष पूर्ण केले. तो आसाम गुवाहाटी येथील रहिवासी आहे. 17व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झालेला आहे आणि ईशान्य भारतातून तो पहिला ग्रँडमास्टर ठरलेला आहे. लक्षात ठेवा, ईशान्य भारतातून पहिला ग्रँडमास्टर कोण? तर मयांक चक्रवर्ती. 2024 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब देखील मिळवलेला होता. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला उभयचर अवतार ड्रोन हा कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीम्स. तर भारतातील पहिला उभयचर अवतार ड्रोन कोणता आहे? तर बेंगळुरू स्थित ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीमने विकसित केलेला अवतार हा भारतातील पहिला उभयचर ड्रोन आहे, जो 5 मार्च 2026 या दिवशी लॉन्च करण्यात आला. हा प्रगत ड्रोन हवेमध्ये उडण्यासोबतच पाण्यात उतरून पाण्याखाली डायव्हिंग करून पाळत ठेवणे, बचाव कार्य आणि संरक्षण मोहिमांमध्ये सक्षमपणे कार्य करू शकतो. याचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर दुहेरी कार्यक्षमता म्हणजेच हवेत उडणे आणि पाण्याखाली बुडी मारून काम करणे हे देखील त्याचे वैशिष्ट्य आहे. हे ड्रोन कार्बन फायबर बॉडी आणि खाऱ्या पाण्याच्या क्षरणरोधक कोटिंगसह तयार केलेले आहे. हे ड्रोन 10 किलोमीटरपर्यंत पेलोड वाहून नेऊ शकते. सागरी पाळत ठेवणे, संरक्षण, संशोधन कामासाठी अत्यंत उपयुक्त असे हे ड्रोन आहे. रेन मॅटरकडून 12.5 कोटी रुपयांचे सीड फंडिंग या ड्रोनला मिळालेले होते आणि हे मिळवलेले हे स्वदेशी तंत्रज्ञान भारताच्या रोबोटिक्स क्षेत्रामध्ये आता मोठी क्रांती मानले जात आहे. पुढचा प्रश्न. निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. निर्भया निशा उपक्रम हा सध्या चर्चेमध्ये आहे. केरळ पोलिसांनी 8 मार्च 2026 या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून
निर्भया निशा उपक्रम याची सुरुवात केली. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षितता निश्चित करणे आणि हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी AI सक्षम CCTV कॅमेरे आणि चेहरे ओळखणारे तंत्रज्ञान यामध्ये बसवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अलार्म वाजवण्यासाठी आणि पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी विविध ठिकाणी खास सेफ्टी पोल्स देखील बसवण्यात येणार आहेत. उद्घाटन या निर्भया निशा उपक्रमाचं उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी केले होते, परंतु याची अधिकृत अंमलबजावणी ही 8 मार्च 2026 या दिवशी झालेली आहे. पुढचा प्रश्न, फिजिकल हेल्थ इंडेक्स 2026 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीती आयोग. तर फिजिकल हेल्थ इंडेक्स 2026 हा सध्या चर्चेमध्ये आहे. हा निर्देशांक 2026 असून यामध्ये 2023 आणि 2023-24 या आर्थिक वर्षातील बाबी या विशद केलेल्या आहेत. नीती आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या फिजिकल हेल्थ इंडेक्स 2026 नुसार भारतातील 18 प्रमुख राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर राहिलेला आहे. या निर्देशांकामध्ये ओडिशा 73.1 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर गोवा 54.7 गुण दुसऱ्या स्थानी, तर झारखंड 50.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र 45 गुणांसह 5व्या स्थानावर असून राज्याने आपली आर्थिक स्थिरता आणि महसूल व्यवस्थापन योग्य राखले आहे. गुजरात या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पहिले 5 क्रमांक कोणते? पहिल्या क्रमांकावर ओडिशा, दुसऱ्या क्रमांकावर गोवा, तिसऱ्या क्रमांकावर झारखंड, 4थ्या क्रमांकावर गुजरात आणि 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राचा समावेश हा फ्रंट रनर या श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे. सर्वात कमी कामगिरी करणारे राज्य कोणते आहेत? तर पंजाब 18व्या क्रमांकावर, आंध्र प्रदेश 17वा क्रमांक, पश्चिम बंगाल 16वा क्रमांक ही राज्ये या यादीमध्ये सर्वात तळाला आहेत. हा निर्देशांक प्रामुख्याने खर्चाची गुणवत्ता, महसूल जमा करणे, वित्तीय शिस्त, कर्ज निर्देशांक आणि कर्जाची शाश्वतता या 5 निकषांवर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. फिजिकल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तिसरा, पर्याय क्रमांक 2 चौथा, पर्याय क्रमांक 3 पाचवा आणि पर्याय क्रमांक 4 6वा. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच बातमी आपण ही पाहिलेली आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.